वर्कलोड खूप जास्त वाढला होता. कारण सगळं भार माझ्यावरती आहे. माझे मिस्टर चाकणलाच असतात आणि मी आणि माझा मुलगा इथं आहोत. तर भाजी घेणं, तिथपासून किराणा घेणं, या सगळ्या गोष्टी मला स्वतःला कराव्या लागतात. आधी ते होते त्याच्यामुळे मला तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. पण आता मला सगळ्या गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे मी खूप थकून जायचे. आणि नक्कीच मला माझ्याकडे बघून कोणालाच वाटत नाही की तू खरंच 4:30ला उठली. आमच्या स्टाफ मध्ये सुद्धा म्हणतात, मॅडम तुम्ही नाही उठू शकत, तुम्ही नाही करू शकत. पण आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो, फक्त आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी. मी खूप ब्रँडेड कपडे वापरते, सगळं माझं ब्रँडेड असतं. माझे वॉच सुद्धा 3,500-3,000चे असतात. मग आपलं शरीर सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण ब्रँड नाही वापरलं तर काहीच उपयोग नाही. दवाखान्याला पैसे घालून काहीच उपयोग नाही. गोळी घेऊन तात्पुरतं आपला आजार किंवा दुखणं बंद केलं जातं. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर या व्हेरिकोज वेन्स अशाच जर ब्लॉक राहिल्या तर कदाचित इन फ्युचर आपला जो अशुद्ध रक्त पुरवठा आहे, जो हृदयाला जातो, म्हणजे अशुद्ध रक्ताकडून शुद्ध रक्त पुरवठा जो पायाकडून सर्क्युलेट होतो, ते सर्क्युलेशन बंद होणार, त्या व्हेन्स ब्लॉक होणार आणि परिणामी त्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही कदाचित बरेच दिवस चालू सुद्धा शकणार नाही, असं सांगितलं होतं सरांनी. म्हणजे ही लास्ट स्टेज होती माझी. बट आय एम फॅन्टॅस्टिक अँड आय फील रिअली हॅपी. सो थँक्यू सो मच आरोग्य पंडितजी. अरे वा, व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम दूर झाला. हो. अरे वा, खूप छान.